नमस्कार. नुकतेच IBPS पीओ असेल, IBPS एसओ असेल, IBPS क्लर्क असेल याचे रिझल्ट लागले आणि सारथी एज्युकेशनच्या या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक 500+ निकाल जे हे एकाच एक्झाममधून म्हणजे एकाच दिवशी 500+ आपल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. त्यापैकी एक वल्लभ मुसळे. वल्लभ मुसळे बेसिकली 2023 मध्ये BSc ॲग्रिकल्चरमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि 2023लाच सारथी एज्युकेशनमध्ये व्हिक्टर बॅच 4ला ऑफलाईन स्वरूपात जॉईन केलं. पहिल्या वर्षी कुठलीच एक्झामच नाही दिली. पहिल्या वर्षी कुठली एक्झाम दिली नाही जनरल बँकिंगची. पूर्ण फोकस AF4 होता. AF4ची एक्झाम दिली, इंटरव्ह्यूला गेला, फायनल सिलेक्शन नाही झालं. पण त्यानंतर जनरल बँकिंगकडे शिफ्ट होऊन पहिल्या अटेम्प्टमध्ये कर्नाटका ग्रामीण बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर किंवा ज्याला आपण ऑफिसर स्केल 1 म्हणतो आणि IBPS POच्या माध्यमातून बँक ऑफ बडोदामध्ये पहिल्याच प्रयत्नात IBPS मधून प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झाली. यांच्यासोबत आज आपण चर्चा करतोय. तर वल्लभ, सर्वात पहिल्यांदा टीम सारथीकडून तुझं खूप खूप अभिनंदन आणि एकदा तुझं इंट्रोडक्शन करून देशील. सर, माझं नाव वल्लभ मुसळे. मी मुळातला राहणार बार्शी, सोलापूरचा. अच्छा. माझं शिक्षण पूर्ण सर्व 7वीपर्यंत शिक्षण गावातच झालं बार्शीला. अच्छा. त्याच्यानंतर 11वी-12वीचं शिक्षण माझं बार्शीमध्येच महाराष्ट्र विद्यालयाला झाले. त्या ठिकाणी माझा कल सर 11वी-12वीमध्ये IIT इंजिनिअरिंगकडे जास्त होता. परंतु परिस्थितीमुळे मला काही तिकडे जाता आले नाही. मग नंतर मी BSc ॲग्रिकल्चर नंतर ऑप्शन निवडला. BSc ॲग्रिकल्चरमध्ये परिस्थितीमुळे जाता नाही आलं म्हणजे नाही कळलं ॲक्च्युली. सर, थोडंसं 11वी-12वीला असताना घरी प्रॉब्लेम झाला, फायनान्शियल प्रॉब्लेम झाला ते. मग ते थोडंसं त्याच्यामुळे फी वगैरे एफोर्ड करू शकत नव्हतो. त्याच्यामुळे मग त्यानं बेस्ट ऑप्शन माझ्याकडे BSc ॲग्रिकल्चरच होता. तिथून मी BSc ॲग्रिकल्चरला स्पर्धा परीक्षांची MPSC UPSCच्या तयारीसाठी तिकडे गेलो. अच्छा, म्हणजे BSc ॲग्रिकल्चर नंतर आपण MPSC UPSC करूया असं या विचाराने सर गेलेलो. नंतर BSc ॲग्रिकल्चर माझं लोकमंगल कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर वडाळा, राहुरी युनिव्हर्सिटी अंडर आहे, त्याच्यामध्ये झाले सर. आणि फर्स्ट क्लासमध्ये पास झालो BSc ॲग्रिकल्चर. त्याचं कोविड-19 पिरियडमुळे 2 वर्ष मी घरी गेलो सर. अच्छा, घरी राहून मग कॉलेज केलं का? घरी राहून कॉलेज झालेलं आमचं. कॉर्पोरेट ॲग्रिकल्चर. कॉर्पोरेट ॲग्रिकल्चर. आणि मग शेतीचा काय अनुभव आहे का? हो सर, घरी मी स्वतः शेती केलेली आहे. द्राक्ष स्वतः शेती केली. बरं बरं. काय लावलं शेतीमध्ये सर? द्राक्षमध्ये सर, शेतीमध्ये सर द्राक्ष बाग केली लॉकडाऊनमध्ये मी. अच्छा. घरातली कंडिशन व्यवस्थित करण्यासाठी मी एफर्ट्स केले. ते BSc ॲग्रिकल्चरचा नॉलेजचा फायनान्शियल क्रायसिस मधून बाहेर येण्यासाठी तुझा पण एक हातभार आहे त्यात. हो सर. अच्छा. आणि त्याच्यानंतर बाकीच्या क्षेत्रात किती शेती तुमच्याकडे? सर, शेती 30 एकर क्षेत्र आहे सर आमचे. काय काय लावलं शेतीमध्ये? शेतीमध्ये सर ऊस, ज्वारी, द्राक्ष, त्याच्यानंतर उडीद वगैरे. एवढं सगळं चांगलं परिस्थिती असताना BSc ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा विद्यार्थी आहेस आणि अशा परिस्थितीमध्ये तू मग शेती का नाही निवडली? म्हणजे असं होतं ना की आपल्याकडं शेती करणारे लोक असे आहेत की तेवढं नॉलेज नाही शेतीचं. आता तू सारखा एवढा वेल क्वालिफाईड व्यक्ती आहे, जसं BSc ॲग्रिकल्चर झाले, जास्त फायदा झाला असता. सर, आमचे जे फॅमिली आहे सर, जॉईंट फॅमिली, मोठे कुटुंब आहे सर, 15 लोकांचे. अच्छा. मग आम्ही 6 भाऊ आहोत सर आणि एक बहीण आहे. मोठं कुटुंब आहे आणि एक बहीण आहे. मग मला असं वाटलं एकाच घरात 15 लोक? एकाच घरात आहे. मग माझी ॲबिलिटी होती की मी बाकीच्यांच्या तुलनेत लवकर जास्त जॉब मोठ्या नात्यानं पटकन जॉब लवकर घेऊ शकतो. म्हणजे घरच्यांची पण इच्छा होती बाबा एका घरात एवढे लोक हे केल्यापेक्षा थोडं डायव्हर्सिफाय व्हा, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहा आणि वेगळ्या करिअर सेटल करा. बरं, बँकिंगच करावं असं का वाटलं मग? पहिल्यांदा MPSC UPSC चाललं होतं, मग बँकिंगकडे कसं वळलास? सर, बँकिंगमध्ये ज्यावेळेस माझी डिग्री संपली त्यावेळेस एक शिवराज रसाळ म्हणून मित्र होता सर माझा. अच्छा. मग माझं चाललेलं पुण्याला शिक्षणासाठी जाण्यासाठी, MPSC UPSC तयारीसाठी. परंतु त्याची माझी अशी सहज त्याने फोन केला की AFOचं सिलेक्शन वगैरे जास्त लवकर होतं. मग मला बँकिंगचं मुळात तर नॉलेज माहीत नव्हतं. AFO आणि SO हे वेगवेगळेच आहेत असं समजून मी इथं आलेलो सर. इथं आल्यानंतर मला कळालं की हे सगळं एकच आहे पूर्ण. आणि मग तिथून मग कोणता ऑप्शन निवडावा? मग बरेच ऑप्शन होते सर क्लासेससाठी, परंतु मला सारथी एज्युकेशन बरं वाटलं त्याच्यामध्ये, म्हणून मी सारथी एज्युकेशन चॉईस केली सर. आणि सारथी एज्युकेशन चॉईस करायचं असं सिनियरने सांगितलं होतं, तू सर्च केलं यूट्यूबला की काय म्हणजे कसं
काय ती एक परिस्थिती होती किंवा कशामुळे सारथी एज्युकेशनच? सर मी ज्या कॉलेजला होतो तिथे एक सर पण होते आणि मॅडम पण होते आमच्या, त्यांनी पण AFOचा एक ट्राय केलेला आहे बरेच वर्ष अच्छा त्यांनी. अच्छा अच्छा. आणि त्यांच्याकडून मला सारथी एज्युकेशन बद्दल माहितीचा अच्छा, म्हणजे अभ्यास तुमच्या भेटला. शिक्षकांकडूनच कळलं होतं की सारथी एज्युकेशनला शिक्षकांकडून कळाले आणि माझे सिनियर पण बऱ्यापैकी तेच सारथी आहेत, एज्युकेशनलाच आपल्या आहेत किंवा आहेत. होते आणि त्यांनी सिलेक्शन पण घेतलेलं आहे सर. अच्छा, रोहन गवळी. रोहन गवळी सर, UIIC. युनायटेड इन्शुरन्समध्ये आहे, बरोबर, करेक्ट करेक्ट. बरं, मग क्लास जॉईन केल्यानंतर नेमका प्रवास कसा होता, काय काय कशा कशा पद्धतीने झालं हे सगळं? सर क्लास ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस पूर्ण नवीन एरिया, मी कधी संभाजीनगरला पहिले कधीच आलेलो हा, नव्हतो. तुमच्यासाठी संभाजीनगरला येणं म्हणजे डिमोशन आहे, कारण तुमचं सगळं पुण्यात आहे. पुण्यात सगळं पूर्ण क्राऊड वगैरे, त्यानंतर वातावरण इकडे ऊन जास्त तशा आणि उन्हाळ्यातच इथं आलेलो मी. मग थोडंसं वेगळं वाटलं इथं आल्यानंतर, परंतु काही नाही सर, क्लासमध्ये एकदा ॲडजस्ट झालं पूर्ण. क्लासमध्ये AC होते ना? क्लासमध्ये AC होते सर. पूर्ण ॲडजस्ट वगैरे झाले, मित्र वगैरे झाले इथे. त्याच्यानंतर मग बॅच पूर्ण 4 महिने सर फक्त बॅचमध्येच, होमवर्क बॅच ह्याच्या पलीकडे काही नाही केलं. एकच बॅच केली की पुन्हा बॅच करावी लागली? नाही सर, फक्त एकच बॅच केली मी. आणि अच्छा, एकच batchमध्ये बॅच संपल्यानंतर सर बॅच माझी अशी झाली की मी AFOसाठी टेस्टचा प्रिलिम्सचा अभ्यास सध्या नाही केला, फक्त 5 दिवस अगोदर प्रीच्या टेस्ट दिल्या सर. बरं, म्हणजे पहिली जेव्हा AFOच्या एक फक्त batch दिला तेव्हा फक्त बॅचच्या भरोश्यावरच फक्त अटेंड दिला आणि बॅचच्या 4-5 टेस्ट दिल्या? काही प्रॅक्टिस वगैरे नाही, फक्त 5 दिवसात टेस्ट दिल्या. आणि तुमचे व्हिडिओ वगैरे ते चालूच होते, मग त्याच्यावर प्री पास झाला? त्याच्यावरच पास. बढिया. पहिल्या वर्षी तू जनरल बँकिंगच्या कुठल्याच एक्झाम दिल्या नाहीस, याच्या मागचं काय रिझन होतं बरं? सर नॉलेज नव्हतं काही, म्हणजे जास्त मी संपर्कात गेलो नाही शिक्षकांच्या पण वगैरे, आपल्या कामाशी आपल्या कामाशी जास्त काम. तसंही तू जास्त, तुला मित्र फार कमी दिसतात मला असं दिसत नाही सर, आहेत सर जे माझ्यासोबत होते ते जनरल बँकिंग करत होते, मला कर म्हणलेले, परंतु मी केलं नाही. ते सूरज दिवटे, त्यानंतर विशाल क्षीरसागर, बरोबर, ते दोघ जण NICL विशाल क्षीरसागरचं तर EPFO मध्ये पण झालं, ECGCPO पण ECGCPO झाला. हा, काल परवा हो, ECGCPO झाला आणि NICL तर आहेच त्याचं फायनल. हो सर. बरोबर, बढिया. मग ते लोक म्हणत होते जनरल बँकिंग कर, जनरल बँकिंग वगैरे, पण ऍक्च्युली असं आहे ना की पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांनी AFOच करायला पाहिजे असं आम्ही पण म्हणतो. तर यात तर काही तशी बेसिकली चूक नाही, आणि मला असं वाटतं की पहिल्या वर्षी तू प्री पास झाला, मेन्स पास झाला, इंटरव्ह्यूला गेला तर चांगला अभ्यास पण होतो तुझा. बरं, याच्यात एक चूक करतात मुलं बेसिकली, जे मला जाणून घ्यायचं की तू पण असं केलं की काही वेगळ्या पद्धतीने केलं. पहिल्या वर्षी आम्हाला AFOच करायचं सर, मग आम्ही कशाला कमर्शियल करावं किंवा आम्ही कशाला मेन्स लेवलचे रिझनिंग करावं, आम्ही कशाला GA करावं, असा एक मुलांचा ओघ असतो. तुझं पण तसं झालं की तू पूर्ण बॅच पूर्ण केलीस? नाही सर, माझं पण तसंच झालं सर. तू पण पहिल्यांदा पहिल्या वेळेस मी तुमचं कमर्शियल जे मेन्स लेवलचं कमर्शियल आहे ते मी आवर्जून केलं सर, परंतु जास्त क्लासेस करता आले नाहीत. मी मेन्सला पूर्ण AFOला शिफ्ट, टार्गेट पूर्ण AFOच होते. ते ऑब्वियस असतं ना की तुम्हाला एवढं मेन्स लेवलचं येत नव्हतं, पण आता लेवल वाढत चालली तो भाग वेगळा, पण स्टील एक मुलांची मानसिकता असते, ठीक आहे ना, एवढं आमचा कुठं कट ऑफ लागणार आहे. त्याच्या अगोदरचा कट ऑफ 17.5चा होता, तर मुलांना असं वाटायचं की आता काही यावर्षी काही विशेष कट ऑफ लागत नाही, पण तुमच्या वेळेस 35-36 कट ऑफ लागला. यावर्षी तर पार 51 पर्यंत निघून गेला, तर करावं लागेल. पण स्टील ही एक मुलांची मानसिकता मी बघितली की मुलं करत नाहीत. तर काय तुला काय वाटतं, असं करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, जरी तुम्ही AFO करत असताल तरी? सर मी जी चूक केली ती मुलांनी केली नाही पाहिजे, कारण जर पहिल्याच वर्षी आपलं व्यवस्थित पूर्ण बॅच वगैरे मेन्स वगैरे पूर्ण फॉलो केलं क्लासेसला, साईड बाय साईड ॲग्री करत राहिलं, तर मी असं म्हणत नाही की सर पहिल्याच वर्षी सिलेक्शन भेटावं. बरोबर आहे, प्रत्येकाकडून शक्य पण नाही, बेसिकली शक्य पण नाही. मग पहिल्या वेळेस ओव्हरऑल फोकस करून, पूर्ण सगळीकडे फोकस करून, टार्गेट करून व्यवस्थित क्लासला पूर्णपणे शिक्षकांशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं महत्त्वाचं. बरोबर, जे मी केलं. उशिरा कॉन्टॅक्टमध्ये आलो सर, आणि बॅच वगैरे मेन्स वगैरे केलीच पाहिजे पहिल्या वर्षी. बरोबर. मग बॅच करत असताना तुझा नेमका हे कसा होता, फ्लो कसा होता, बॅचचा फ्लो कसा होता, म्हणजे बॅच होमवर्क का फक्त बॅच का फक्त होमवर्क, म्हणजे थोडं तुझ्याकडून जाणून घ्यायचं. मला तर विद्यार्थ्यांना कसं होतं की एक नवीन विद्यार्थी जेव्हा ऐकतोय हा पॉडकास्ट, तेव्हा त्याला ही अपेक्षा असताना की अरे यांचं सिलेक्शन झालं, यांनी कसं केलं, मग त्यांच्याकडून आम्हाला 4 गोष्टी शिकायला भेटल्या पाहिजे. सर फर्स्ट टाइम ज्यावेळेस बॅचमध्ये होतो, होमवर्क वगैरे खूप उशीर लागायचा, संध्याकाळी 10-10:30 वाजायचे, पूर्ण होमवर्कमध्येच दिवस जायचा. ॲग्रीला टाइम कधी भेटत नव्हता, क्लासेस फक्त कोंगे सरचे क्लासेस, त्याच्या पलीकडे कधी टाइम नाही भेटत. परंतु जसे जसे सर सवय पडत राहिली, आणि माझं थोडं असताना सर मला आवड होती क्वांटची पहिल्यापासूनच, क्वांट आणि स्कोर पण कन्सिस्टंटली चांगलेच सर. मग त्यानंतर मग असे झाले वराडे सर वगैरे, रिजनिंग वगैरे असं झालं सर स्पीड माझा की 4-5 वाजेपर्यंत माझं पूर्ण होमवर्क आवरून मी त्याच्यानंतर पूर्ण ॲग्रिकल्चर करायला टाइम मिळायचा. मग क्लासला बॅच चालू असताना होमवर्क वगैरे फॉलो करणं आणि क्लासेस करणं महत्त्वाचं. बरोबर.
त्याच फ्लोन तू पण गेला, जसं जायला पाहिजे बेसिकली. बरं, प्री आणि मेन्स या दोन्ही एक्झाम कशा बॅलन्स केल्यास? सर पहिल्या वर्षी तर काही झालं नाही, मग नंतर जसा AFOचा रिझल्ट लागला 1 तारखेला पूर्ण डिमोटिवेट झालो, एवढा अभ्यास करून पण काही झालेलं नाही. मग घरी होतो 15 दिवस मी सर. 15 एप्रिल नंतर 16 एप्रिलला मी इथं आलो आणि ध्यास अभ्यासिका इथं लावलेली. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर सर एक 14 दिवस मी ॲग्रीच केलं डबल. परत येऊन पण पुढच्या पुन्हा तीच चूक करत होतो सर. आणि फक्त ॲग्री करत होतो, पण नंतर माझे माधव कचवे म्हणून रूममेट आहेत सर. हो सर. त्यांनी माझे मग मी प्रॅक्टिस करत होतो ना क्वांटचे वगैरे, मग त्यांनी माझे स्कोअर बघितले. मग त्यांनी मला म्हणले तू चुकीचं करतोय, म्हणले तू जनरल बँकिंगकडे शिफ्ट हो, ॲग्री सोडून दे, म्हणजे तुझं फिक्स रिझल्ट येईल, मी गॅरंटी देतो. मी त्यांच्या भरोश्यावर सर पूर्ण शिफ्ट झालो सर. ॲग्रिकल्चर बंदच केले. तिथून पुढे मी कधी पुस्तकही ॲग्रिकल्चरचं उघडलं. AFOचा फॉर्म सध्या भरलेला नाही सर. यावर्षी फॉर्म नाही भरला. ते असं एक्स्ट्रीम तुम्ही चालतात यार. म्हणजे पहिल्या वर्षी पूर्ण ॲग्रिकल्चर, दुसऱ्या वर्षी अजिबातच ॲग्रिकल्चर नाही. दोन्ही गोष्टी बॅलन्स करू शकतात ना. कारण सर कॉन्फिडन्स एवढा आला की जनरल बँकिंग आपली फिक्स आरामात होऊन जाते. योगेश होता त्याच्यासोबत. हो, योगेश सर होते, दीपक सर होते, रूममेटच होते सर पूर्ण ते माझे. त्यांचे सिलेक्शन झाले लवकर. बरोबर. पण तो सिनियर पण होते ना, तो तिघं पण, ते योगेश असेल, दीपक असेल, माधव असेल, सिनियर. पण त्यांचं मार्गदर्शन होतं, म्हणजे जनरल बँकिंग करण्यामध्ये त्यांना सांगितलं की तू जनरल बँकिंग केलं पाहिजे, तुझे स्कोर बघून. ते पण स्कोर बघून सांगितले. आणि त्याच्यानंतर सर मग एप्रिलमध्ये 30 एप्रिलला मी जशी तयारी चालू केली, एक पूर्ण पहिला महिना सर मी प्रिलिम्सवरती एक 20-25 दिवस प्रिलिम्सचे PDFs टेस्ट असं चालू राहायचं सर. माझ्या डेली सर 2 ते 3 प्रिलिम्सच्या PDF सोडवायच्या आणि एक संध्याकाळी सेक्शनल टेस्ट दोन्हीच्या क्वांट रिजनिंगच्या द्यायच्या, ॲनालिसिस करायचं, नंतर पुन्हा तेच रुटीन माझं रेग्युलरली. असं 1 महिनाभर झाल्यानंतर सर प्रिलिम्सला असा कॉन्फिडन्स आला की आता आपण आरामात कोणती पण काढू शकतो, म्हणून मी बंद केली तिथून तयारी. आणि त्यावेळेस मला वाटतं ग्रामीण बँकांची लगेच पुढच्या महिन्यात ॲड आली होती. आणि तिथून पुढे मी पूर्ण मेन्सला शिफ्ट झालो सर. मेन्सला शिफ्ट झाल्यानंतर PDFs गाईडलीला जास्त फॉलो केलं मी, बाकीचे कोणते प्लॅटफॉर्म वगैरे काय. मग गाईडलीच्या मी 2022, 23 आणि 24च्या मेन्सच्या पूर्ण टेस्ट PDF सोडून काढले सर मेन्सच्या. आणि RRPO, SBI क्लर्क, IPS क्लर्कच्या ज्या काही वेगवेगळे PDF आहेत ते दिवसाला डेली माझं तेच रुटीन राहायचं सर. PDF. आणि GA वरती मी एवढं कधी फोकस केलं नाही सर. मी रिजनिंग, क्वांट आणि इंग्लिश हे 3 पिलरच माझे सिलेक्शनचे. आणि मग नंतर बरं, तू GA पहिल्यापासून चालू केलं होतंस, म्हणजे जसं की तू ठरवलं आता मला जनरल बँकिंग करायचं एप्रिलमध्ये, 14-15 एप्रिल नंतर 30 एप्रिल, मग तेव्हापासून जनरल अवेअरनेस चालू केलं होतं की प्री पास झाल्यानंतर जनरल अवेअरनेस चालू केलं? सर प्री पास झाल्यानंतर मी अक्षय सरांचे फक्त जे काय व्हिडिओज बघितले आणि लेक्चर अटेंड आणि PDF वाचले, त्याच्या पलीकडे काहीच नाही, अजूनही नाही केलं? काहीच नाही. तेवढं एक सोर्सवर पूर्ण मग त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर थोडेफार अजून एक सोर्स वापरलेला होता. अच्छा. पर मला एक विचारायचं आहे की मेन्स करत असताना पहिल्यांदा PDF नंतर सेक्शनल टेस्ट याने सोल्युशन मिळतं का? म्हणजे याच्यावरच पास झालं की याच्यापेक्षा काही वेगळं? सर PDF मध्ये कसं होतं, आपले जे काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात, नवीन वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स DI आपल्याला शिकून भेटतं. आणि डायरेक्ट टेस्ट द्यायला गेलं आपण डिमोटिवेशन जास्त होतं, निगेटिव्ह विचार जास्त येतात. बरोबर. पॉझिटिव्हनेस येत नाही. PDF मध्ये आपल्याला कसं नाही कळालं तरी आपण बघू शकतो, सोल्युशन वगैरे बघू शकतो. आणि तिथं काय जज करणार नाही आपल्याला कोण PDF सोडवतं. आपण आपले PDF सोडवतोय बस. मग PDF टायमिंगचं बंधन नसतं. पण कायमस्वरूपी PDF सोडवणं चुकीचं, कारण स्पीड पण बरोबर ना. तुम्ही 40, 50, 100, 60 PDF सोडवले बस. आता मग मेन्स तुम्ही एकदा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येऊन गेला की त्याच्यानंतर लगेच पहिल्याच दिवशी मेन्सच्या PDF सॉल्व्ह करताना सगळेच प्रश्न सुटायचे 20च्या 20 का असं व्हायचं? नाही सर, पहिल्या वेळेस असं झालं की मी जवळजवळ 3 ते 4 तास फक्त क्वांटचे 20 क्वेश्चनच सोडवत होतो, काहीच कळत नव्हतं. तरी पण सुटले नाहीत. मी माझं PDF सोडवताना असं वाटतं की प्रीच्या जसे PDF पटापट होतात तसे लगेच मेन्सच्या पण आम्हाला 20 संपले क्वेश्चन झाले पाहिजे. परंतु एक माइंडसेट असं तयार होतो सर, एक 2 आठवडा प्रॅक्टिस केल्यानंतर, की मेन्सची सध्या PDF सर 1.5 तासात आपल्याला कम्प्लीट होते मेन्सची सध्या PDF. आणि पॉझिटिव्हनेस, कॉन्फिडन्स वगैरे येतो, हळूहळू येतो. पहिल्या वेळेस तसं जर का काय होत असेल तर बघायचे उत्तर खाली जाऊन स्टार्टिंगला, त्याच्यानंतर मग तुम्ही एकदा सोल्युशन बघू शकता, नंतर पुन्हा करू शकता. करेक्ट आहे. सेक्शनल टेस्ट देणं चालू केलं असेल तू?
हो सर. किंवा मग फुल लेंथ टेस्ट देऊन चालू केलं ॲक्च्युअल मेन्ससाठी? सर मी मेन्ससाठी शक्यतो सेक्शनल टेस्टवरती जास्त भर देतो आणि फुल लेंथला ज्यावेळेस एक्झाम जवळ येईल त्यावेळेस आठवड्यातून 3 फुल लेंथ. मग सेक्शनल टेस्ट देताना जसं मी म्हणलं PDF सोडवताना पहिल्यांदा जसा प्रॉब्लेम आला, तर सेक्शनल टेस्ट देताना पहिल्यांदाच खूप चांगले अटेम्प्ट व्हायला लागले का सुरुवात अशी अडकळतच होती? सुरुवात सर पूर्ण अडकळत म्हणजे काय राहायचं की अवघड क्वेश्चन, लवकर क्वेश्चन समजत नव्हते, कोणता सिलेक्शन क्वेश्चन कोणते करायचे कोणते नाही ते समजत नव्हते. मग मी काय चालूला स्कोर कमी यायचा, परंतु मी कधी स्कोरकडे लक्ष दिलं नाही, ते माझं पॉझिटिव्ह होतं. जे येईल ते ऍक्सेप्ट करून पुढे निघायचं. मी कधीच स्कोरकडे कधीच बघत नव्हतो जास्त. मग पहिल्यांदा क्वेश्चन सिलेक्शन कळत नव्हतं, काय चाललंय काय नाही. एखादा अवघड क्वेश्चन घ्यायचं, त्यातच गुंतून बसायचं. लास्टला मग नंतर कळायचं अनालिसिस करताना की सोपं राहिले, अवघड सोडत बसलो. ते क्वेश्चन सिलेक्शनची स्ट्रॅटेजी पण फार मॅटर करते. मग ते आपोआप आपण टेस्ट देऊन आपल्या तयार होतं सिलेक्शन, क्वेश्चन सिलेक्शन करणे स्वतःचे पण. आपल्याला जे काही लवकर सुटतं, आपलं कशामध्ये जास्त स्ट्रेंथ काय आहे त्याच्यानुसार क्वेश्चन सॉल्व्ह करावे, नंतर मग जे नाही जमत ते सॉल्व्ह करावे. आता माझं कसं सर मेन्सला माझी स्ट्रॅटेजी क्वांटसाठी, माझं क्वांट आवडता विषय. मग मी क्वांटला स्टार्टिंगला माझं पेपरमध्ये गेल्या सिम्प्लिफिकेशन अप्रोक्सिमेशन जे काय असतील किंवा मिसिंग नंबर काय ते सोडून घ्यायचं. मग थोडासा कॉन्फिडन्स आला की मी केसलेटकडे लगेच शिफ्ट व्हायचो, कारण तो मोमेंटम मध्ये मोमेंटम होतं. कारण केसलेट सोडवताना एखादा जरी वाक्य आपलं चुकलं तर पूर्ण केसलेटचं उत्तर चुकतं पूर्ण. त्याच्यामुळे मी केसलेट अगोदर घ्यायचो की जेणेकरून प्रेशर वगैरे काही नसतो डोक्यात आणि टाइम भरपूर असतो, त्याच्यामुळे निवांत. आणि केसलेट माझं चांगलं होतं आपल्या बॅच मध्ये. त्याच्यानंतर कोणाला फॉलो पण नाही केलेलं, एकदाच बॅच केली. काहीच नाही, कोणालाच नाही. मग त्याच्यानंतर केसलेट झालं की DI कडे शिफ्ट व्हायचं सर. आणि DI झाल्यानंतर लास्टला जे काही 8-9 मिनिटं राहिलेत त्याच्यामध्ये मी कमर्शियलला शिफ्ट व्हायचो. अच्छा, म्हणजे तुझा स्ट्रॉंग पॉइंट DI होता मेन्स मध्ये? DI मेन्स. बढिया, ग्रेट. असं होतं ना की जेव्हा आपण एखादा ऑनलाईन टेस्ट देतोय तर तू जसं म्हणला की क्वेश्चन सिलेक्शन नाही होत, पण क्वेश्चन सिलेक्शन झाल्यानंतर कधी कधी ॲक्युरसी पण मेंटेन नाही राहत. तर तू कशावर जास्त फोकस करायचा, ॲक्युरसीवर का अटेम्प्ट्सवर? सर प्रिलिम्ससाठी जे काही क्लर्क लेवल आहे त्याला तर स्पीडच पाहिजे, मॅटर करते. करेक्ट. आणि आपण जेव्हा ऑनलाईन टेस्ट देतो इथे तर ॲक्युरसी पेक्षा मला वाटतं स्पीडवरती जास्त फोकस केला पाहिजे, कारण ॲक्युरसी हळूहळू येऊन जाते आपल्यामध्ये. आणि ॲक्युरसी ॲक्च्युअलिझम मध्ये मला असं वाटतं की जास्त मेंटेन राहते, कारण प्रेशर असतं. हो, आणि सर ॲक्युरसी मुळात रिजनिंग मध्येच तेवढं थोडं फार लक्ष देऊन, क्वांट मध्ये डायरेक्ट उत्तरच येतं ना, समोर दिसतं, समोरच उत्तर येतं. उत्तर नाही आलं तर चुकलंय लगेच कळतं आपल्याला. तुका मारायचं कशा. करेक्ट. जसं आपण म्हणतो की कन्सिस्टन्सी एक मुद्दा फार प्रकर्षाने येतो, पण मला असं वाटतं की तुझ्या केसमध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करायची गरजच पडली नाही, कारण पहिल्या अटेम्प्टमध्ये तू पास झालायस, त्याच्यामुळं आहे. पण अजून एक मुद्दा असतो मुलांच्या मनात, प्रेशर हँडलिंग सिच्युएशन. की असं मला प्रेशर आलं, एक्झामचं प्रेशर. म्हणजे मी दैनंदिन प्रेशर नाही म्हणत, पण एक्झामचं प्रेशर, की एक्झाम मध्ये गेल्यानंतर परफॉर्म नाही करतायत. तर याच्यासाठी काय केलंस? सर माझे मित्र वगैरे इथं जे आहेत ते चांगले, मला प्रेशर वगैरे आलं की मी फोन करायचो, त्यांनी ओळखून घ्यायचे की मोठेच होते सर माझे, असे बॅच मधले जे मित्र होते ते सोडून गेले बऱ्याचपैकी. मग त्यानंतर मोठेच होते, मी फोन केला की लगेच ओळखायचे प्रेशर मध्ये आहे, बोलून घ्यायचे चहाला वगैरे पहिला, ते सांगायचे व्यवस्थित असं कर तसं कर. मग त्याच्यात तिथं माझा प्रेशर पूर्ण कमी व्हायचा. त्याच्यानंतर चालू असेल तर जास्तीत जास्त सर संपर्कात राहिलं पाहिजे, जे काही मी राहिलेलो नव्हतो, परंतु शिक्षकांच्या किंवा सिनियरच्या एखाद्या संपर्कात राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह बोलतात संपर्क. आणि मित्र पण असे करायचे की जे कायमस्वरूपी एक्झाम त्याच्याबद्दलच बोलणारे, ते तसं नसले पाहिजे. काहीतरी वेगळं पण असावं ना. बरोबर ना, नेहमीच कन्सिस्टंट. अरे तुझा स्कोर किती आला, अरे तुला एवढं कमी आला का, अरे तुझं असं होतंय का, अरे तू कसं काय प्रिपेअर झाला, असं बोलण्यापेक्षा थोडं विषयांतर झालं म्हणजे थोडंसं विषय बदलला म्हणजे ऑफकोर्स ती एक पॉझिटिव्हिटी येते आपल्यामध्ये येते. त्याच्यानंतर नवीन काम करायला अजून एक नवीन एनर्जी येते. बरोबर आहे. मित्र ॲक्च्युअल असे असले पाहिजे, कारण आजकाल आता असं होतं ना की आज एक मुलगी आली होती माझ्याकडे, रिसेंटली बॅच चालू झाली आहे, अशा बॅचची मुलगी आली. तर तिचं म्हणणं होतं की सर मला माझ्या मैत्रिणी म्हणल्या की तिने काय केलं की ती होमवर्क करतो, जसं म्हणलं मी पटपट आता होमवर्क करायचो आणि मग संध्याकाळी ॲग्रिकल्चरला यायचो. जनरल बँकिंगची मुलगी आहे ती.
तर ती काय करते की पटपट पटपट होमवर्क करते, संध्याकाळी वेळ मिळाला कॉर्नचा ढोकळा घेऊन बसते ती. मग तिच्या क्लासमधल्या मैत्रिणी म्हणतात, अरे सर, अरे तू कशाला घेते, सरांनी कुठे सांगितलं आपल्याला कॉर्नचा ढोकळा सॉल्व्ह करायला. ती म्हणते पण मग माझ्याकडे वेळ आहे ना, मग मी करते सॉल्व्ह. मग आता ही झाली पहिली बाजू. लगेच दुसरी बाजू तिचं SBI क्लर्क प्रीचा रिझल्ट एक्झाम दिली त्यांनी. तिची बॅच जानेवारी चालू झाली, फेब्रुवारीमध्ये प्रीची एक्झाम. कशी पास होणार पोरगी, नाही होऊ शकत ना एकदम महिन्याभरात. बॅचच चालू केली महिन्याभरात. मग तिच्या मैत्रिणी तिला विचारतात, तुझी SBI क्लर्कची प्री पास नाही झाली? ती म्हणे नाही. तू तेवढं कॉन्चा ढोकळा वेगळा सॉल्व्ह करते. म्हणजे असे लोक बोलणारे असते त्यांच्यापासून मला वाटतं दूर राहायला पाहिजे सर. हा, कामापुरतं. करेक्ट आहे. आणि एक तुझ्या मित्रांची कॅटेगरी की जे नेहमी पॉझिटिव्ह बोलतात आणि सिलेक्शन आणि समजून घेतात की यार वल्लभचा फोन आलाय म्हणजे भाई आपलं टेन्शन रिलॅक्स करणं आहे, लगेच बोलून घ्यायचं सर. करेक्ट आहे. मित्रांचा खूप रोल मॅटर करतो. आज ऍक्च्युली मला सगळ्यांना सांगायला आवडेल, माझा मोबाईल एकदा आज ना की रामनवमीचा दिवस आहे आज. तर आज सकाळी घरी पण मी एकटाच होतो. सकाळी उठलो, पेपर आला होता, पेपर वाचायला लागलो. तर खूप सुंदर एक दिव्य मराठीला आलं होतं. मी आज बघितलं, बऱ्याच जणांना पाठवलं पण ती गोष्ट. त्यांचं म्हणणं आहे की भगवान श्रीरामांच्या जीवनातील 4 बोध, म्हणजे आता ते सहज आठवलं म्हणून सांगतो, मित्रांवरून विषय नाही केला, सकाळीच वाचलं होतं. त्यांचं म्हणणं आहे की श्रीराम जे प्रभू श्रीराम यांच्या जीवनातले 4 बोध आहेत, ज्याने कुटुंब, समाजात आणि वर्तन कसं असावं, म्हणजे आपलं समाजात आणि कुटुंबात कसं वर्तन असावं यासाठी 4 बोध सांगितले. त्यातलं पहिलं म्हणणं आहे की मोठ्यांच्या सल्ल्याने योग्य दिशा. म्हणजे तुम्ही जसं तू म्हणला की मी सिनियर्सचं नेहमी सजेशन घेत राहिलो आणि शिक्षकांचं सिनियर सजेशन घेतलं पाहिजे पॉझिटिव्ह बोलणार लोकांच्या. दुसरं आहे की शक्ती व क्षमा दोन्ही गुण, पण आता हे ठीक आहे, इतरांचे भले करणं हा आपला धर्म आहे, हाच खरा धर्म असं त्यांचं म्हणणं आहे. आणि चौथी एक गोष्ट होती, योग्य अयोग्यता मित्र दाखवतो, की तुम्ही कुठे चुकताय आणि तुमचं कुठे करेक्ट आहे. तर ही गोष्ट मला खूप आवडली की अशी मित्र बनवा. त्यांचं म्हणणं काय की शिकवण काय, पद प्रभाव यापासून मुक्त असलेले मित्र निवडा. त्यांच्या चुकांवर बोलण्याची त्यांच्या चुकांवर बोलण्याची धाडस आहे. म्हणजे मी कोण आहे, मग मी असं आहे, मग मी बँकेत गेलो म्हणून मी आता फार मोठा झालो, अशा मित्रांपासून दूर राहा. जे त्यांनी स्वतःला सिनियर नाही समजलं पाहिजे, तुमच्यातला समजलं पाहिजे. करेक्ट. अशी मित्र असले पाहिजे डेफिनेटली. छान, तुझं नशीब, तुला चांगले मित्र भेटलेत. बरं, तर प्रेशरचं तसं काही सिच्युएशन नव्हती. पण हा मुद्दा पुन्हा राहिला की एक्झाम मधलं प्रेशर कसं हँडल केलं? सर एक्झाम मध्ये प्रेशर वगैरे काही जास्त घेत नव्हतो सर मी. ताण घेत नाही तर नाही, ठीक आहे, फेल काय त्याच्या पलीकडे वाईट काय. पण एक्झाम मध्ये गेल्यानंतर असं राहतं की सर कडचे वगैरे चालू असतं, चालू असतं. मित्र ते वेगळ्या कॅटेगरीतले मित्र असतात. मग ते जास्त मी कोणाचं जास्त बोलत नव्हतं, आपलं शांत बसायचं. मला काही येत नाही. आणि त्याच्यानंतर पेपर चालू केला की पेपर संपलेला कळत नव्हतं काय झालं काही नाही. एकदा 1 मिनिटाचा टाइम सुरू झाला, पहिला सेकंद, की नंतर कोणी कोणाला पाहत नसतं. जर आपल्याला तिथं जरी प्रेशर करायला जर विचार भेटत असेल तर आपण कुठेतरी चुकतोय. हा हे एकदम बरोबर आहे की आपण जर तिथं प्रेशर करायला वेळ, म्हणजे प्रेशरची सिच्युएशन इमॅजिन करायला आपला वेळ भेटतो, आपण चुकतोय, म्हणजे आपलं डायरेक्शन चुकतंय. प्रेशर यायला लागलं तर क्वेश्चन शिफ्ट करायचं पटकन, सिलेक्शन वगैरे. प्रेशर हँडल होतो, क्वेश्चन सिलेक्शन केला की प्रेशर हँडल होतोच एक्झामचा. करेक्ट आहे. बढिया. तर वल्लभ छान पॉझिटिव्ह तो बोलतोय आणि सहजतेने. म्हणजे बघा ना, मी म्हणलं की जसं पहिल्या वर्षी तो त्यात सिलेक्शन झालं, तर त्याच्या मागचं रिझनच हे होतं की तो जास्त फार गोष्टीला सिरियसली घेत नाही, कॅज्युअली घेतो. आणि अभ्यास हा हसत खेळत करायचा असतो. जेवढं मला तुझ्याकडे पाहून वाटतंय तेवढं त्याचं असं आहे की बाबा IBPS RRBची जेव्हा इंटरव्ह्यू IBPS RRB मध्ये सिलेक्शन झालं 1 जानेवारीला, आणि मग सेलिब्रेशन वगैरे झालं. त्याच्यानंतर तो माझ्या संपर्कात होताच अगोदरपासून. नंतर मग मी त्याला IBPS POचे इंटरव्ह्यू घेण्यासाठी बोललो होतो की तू ये मुलांचे इंटरव्ह्यू घे, है ना. त्याचा पण IBPS POचा इंटरव्ह्यू होता आणि तो पॅनलमध्ये पण बसला होता. लोकांना वाटायचं की अरे यार असे कशी पोरांना इंटरव्ह्यू घ्यायला होतो. पण असं नाही, आम्ही पण असं काहीच कुठल्याही दगडाला शेंदूर नाही लावत. ज्याला मूळचा आकार आहे त्याला शेंदूर लावण्याचा प्रयत्न करतो ऑफकोर्स, आहे की नाही. तर तो पॉझिटिव्ह बोलतो म्हणून त्याचा पहिला इंटरव्ह्यू घेण्याचा रिझन जे आहे ते हेच आहे की पॉझिटिव्ह नोटवर बोलतो. म्हणजे तो आणि त्याचे मित्र पण पॉझिटिव्ह आहे. म्हणून या गोष्टी ज्या आपल्याला मिळतात आपण सिलेक्ट करायचं ना, आपले मित्र कोण असले पाहिजे, कसे असले पाहिजे. पॉझिटिव्ह बोलणारे लोक आपल्या नेहमी संपर्कात असले पाहिजे. तर शेवटच्या टप्प्याकडे वळतूया. तुझा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स सांग. दोन्ही इंटरव्ह्यू दिलेस तू, कर्नाटक ग्रामीणचा पण दिला हो सर, आणि IBPS POचा पण दिला. कर्नाटकात सर भरायचं कारण म्हणजे ते मला शिफ्ट झालं, तो मला एवढं
कॉन्फिडन्स नव्हता की स्वतःवरती की मी मेन्स क्वालिफाय प्री निघन आणि मला मेन्स इथं महाराष्ट्रात जागा कमी जागा आल्या पण कमी होत्या. मग बघायला भेटन म्हणून मग मी तिकडे भरलेला फॉर्म सर. अनुभव पण आला मला मेन्सचा, तसं काही नाही सिलेक्शन. आणि कट ऑफ पण माझे महाराष्ट्राचे कट ऑफ पण सर क्लिअर झाले. म्हणजे तू जरी महाराष्ट्रातून फॉर्म भरलास तरी तुझं सिलेक्शन झालं असतं कारण तू हो कट ऑफ क्लिअर. आणि मग ते इंटरव्ह्यूला तिथे सर कर्नाटकला एक्सपिरियन्स भारी आला सर. कारण इंटरव्ह्यू पूर्ण इंग्लिशमध्ये झाला सर तिथं माझा. इंग्लिशमध्येच घेतला पूर्ण इंग्लिश. कन्नडातून काहीच बोलले नाही का? कन्नड येत होते सर मला, पण त्यांनी माझं थोडं ऐकलं त्याच्यानंतर ते म्हणले नको इकडचे. त्यांचे कन्नडमध्ये पण सर वेगवेगळे राहते, तिकडे वेगळी बोलते तिकडे वेगळी बोलते सोलापूर साईडला. मग तिथे इंग्लिशमध्ये चालू झाला. पहिल्यांदा गेल्या गेल्या सर पॅनल मेंबर नाश्ता चालू होता त्यांचा. गेल्या गेल्या म्हणले घ्यायचे नाश्ता करा जेवण करा वगैरे असे तसे. मग मी नाही म्हणलं, अवॉइड केलं. त्याच्यानंतर पूर्ण ॲग्रिकल्चर माझे जेवढे इंटरव्ह्यू झाले सर ॲग्रिकल्चरवरतीच झाले. आणि मला ॲग्रिकल्चरचं नॉलेज भरपूर आहे, आवड पण जास्त आहे मला शेतीची. त्याच्यामुळे पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज आहे ना ॲग्रिकल्चरचं. मग पूर्ण माझे इंटरव्ह्यू ॲग्रिकल्चरकडे शिफ्ट होतात सर. माझे ते ओळखूनच घेतात बोलण्यावरून आणि ते ॲग्रिकल्चरला शिफ्ट होतात. IPS POला सर आपल्या इथं पॅनलला असताना असं नाही की माझा टाइम गेला, माझा इंटरव्ह्यू होता आणि सारथीत पॅनलला आलो, माझा टाइम. मला अनुभव एवढा भेटला सर, मुलं कसं बोलतात, कोणता मुलगा भारी बोलतो, काय चुकतं, आपण कुठं चुकतो, हे अनुभव मला शिकायला भेटला सर. आणि ते इंटरव्ह्यू IBPS PO च्या इंटरव्ह्यू वेगळा कॉन्फिडन्स आला सर. वेगळा कॉन्फिडन्स. बरं IBPS PO चे इंटरव्ह्यू मराठीत, इंग्लिश, हिंदी? सर स्टार्ट इंग्लिशमध्ये झाली, त्याच्यानंतर मराठीमध्येच झाले सर इंटरव्ह्यू. मराठीमध्येच. इंटरव्ह्यू पॅनल सपोर्टिव्ह असतं का फार असं घाबरून देतं? सर खूप सपोर्टिव्ह राहतं पॅनल. मला पण जेवढं वाटतं सपोर्टिव्ह असतं. हो सर. लोक फार घाबरून जातात, अरे नाही ऐसा होगा इंटरव्ह्यू, वैसा होगा इंटरव्ह्यू, असा अवघड असतो, तुम्हाला माहिती नाही सर. ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल इंटरव्ह्यूला जाऊन येतो तर अगोदर जे कोणी सांगितलेलं ते सगळे आठवतात, काय काय सांगितलेलं आपल्याला. कारण पॅनल एवढं सपोर्टिव्ह राहतो की आपल्याला ते अगोदर रिलॅक्स करतात, काय पाहिजे काय नाही. आणि आपल्याला ज्या गोष्टीवर नॉलेज आहे त्याच गोष्टीकडे ते आपल्याला ते इंटरव्ह्यू पॅनलला वाटतं की हा मुलगा इंटरॅक्ट कशा प्रकारे होतो आपल्याशी. जास्तीत जास्त ते आपलं इंटरॅक्टिव्ह बनवतात. मग ते आपण जेवढं इंटरॅक्शन त्यांच्यासोबत जास्त इंटरॅक्ट होतो तेवढं जास्त आपल्या इंटरव्ह्यूचे मार्क्स पण वाढतात. करेक्ट. किती मार्क्स होते IBPS PO इंटरव्ह्यू? सर मला 14.5 मार्क दिलेले. म्हणजे 72 मार्क. बढिया. शेवटचा प्रश्न, विद्यार्थ्यांना काय सांगशील की जे आता सध्या अभ्यास करताय? मग असं काही विद्यार्थी असे जे सध्या बॅचेसला आहेत, काही विद्यार्थी असे बघतायत की ज्यांचे बॅचेस संपले आहेत, काही विद्यार्थी असे जे तुझ्यापेक्षाही सिनियर आहेत, तुझ्या अगोदरपासून तयारी करतात. तर सगळ्यांना एक असं कन्क्लुडिंग काय सांगशील किंवा काय असं विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे की रिझल्ट लवकर येईल? सर रिझल्टसाठी सर विद्यार्थ्यांनी मेन म्हणजे सर कॉन्फिडन्स स्वतःवरती, आत्मविश्वास असला पाहिजे की मी करू शकतो, आत्मविश्वास असला पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. आणि काही जरी झालं तरी सर धैर्य सोडलं नाही पाहिजे. कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. आता यावर्षी पण बघा IBPS PO चे निकाल लागले. तुझ्यानंतर तुमची विक्टर सिरीज होती. विक्टर सिरीजच्या पण आता जसं मी तुला सांगितलं श्रुती आहे, बँक ऑफ बडोदामध्ये झालं तिचं सिलेक्शन, ती विक्टर 1ची आहे. पण तुमच्या नंतरची सिरीज आहे विजेता 1. तर तुझ्या अगोदर येऊन गेली होती रेणुकाची, तर विजेता 1 सिरीजची आहे. म्हणजे असेही काही लोक आहेत की ज्यांचे आत्ता पास झालेत. म्हणजे आता पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ऑलमोस्ट पास झाले. जसं तू पण ऑलमोस्ट पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास झालाय, कारण की पहिल्या वर्षी तुझी समज दिली नव्हती. आणि अशी काही लोक आहेत की जे 5-5 वर्षापासून तयारी करायची, ते आत्ता पास झाले. मग असं होतं ना की त्यांचं काय नेमकं चुकलं, तुम्ही काय नेमकं चांगलं केलं? सर त्यांचं तर काही त्यांचं चुकल्यापेक्षा तू काय चांगलं केलंस? बरोबर. माझं सर मी कसं जास्त एक मुद्दा असं, ग्रुप स्टडी का इंडिव्हिज्युअल स्टडी? सर इंडिव्हिज्युअल स्टडी मी तर इंडिव्हिज्युअल स्टडी प्रेफर केली, परंतु GA साठी ग्रुप स्टडी करणं महत्त्वाचं सर. बरोबर. डिस्कशन करण्यासाठी. आणि बाकीच्यासाठी इंडिव्हिज्युअल स्टडी जेवढं करतात, कारण बाकीच्यांना क्वांटमध्ये म्हणा रिझनिंगमध्ये स्वतःच्या कन्सेप्ट स्वतः क्लिअर झाल्या का ते आयुष्यभरासाठी राहते सर. आणि ग्रुपमध्ये जर समजतच नसेल तर शिक्षक आहेत सिनियर आहेत जे काही ग्रुपमध्ये असेल तर ठीक आहे, परंतु जेवढं होईल तेवढा जे काही सोल्युशन काढायचं ते इंडिव्हिज्युअली काढायचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्या गोष्टींचे सोल्युशन असतात, फक्त आपण तसं विचार करायला पाहिजे. चालेल. तर छान वाटलं वल्लभ तू सोबत बोलून. पॉझिटिव्ह नोट आहे त्याचा, पॉझिटिव्ह टोननं बोलतो. सिलेक्शन फार सहज झालं, लवकरात लवकर सिलेक्शन झालं. अवघे 23 वर्षाचा झाला आहे तो, आत्ता 24 वर्ष चालू आहे त्याचं आत्ता जस्ट. त्यामुळं अजून ब्राईट फ्युचर आहे त्याचं या इंडस्ट्रीमध्ये. आणि आमच्याकडूनही तुला खूप खूप शुभेच्छा, अजून मोठा हो, चांगल्या मोठ्या लेवलला बँकेत जा.
आणि असंच इतरांना पण अधूनमधून गाईड करत राहत चला. ठीक आहे, चलो धन्यवाद. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसं वाटलं डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये वल्लभला अभिनंदनाचे मेसेज असतील किंवा इंटरव्ह्यू नेमका कसा वाटला त्याच्याकडून तुम्हाला काय शिकायला भेटलं कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. धन्यवाद.